एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचे नुकतीच या ठिकाणी आन्सर की आली होती, एक लक्षात ठेवा। आणि जेव्हापासून या एसएससी जीडी भरतीची आन्सर की आली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांनी मार्क या ठिकाणी पाहिलेलं आहे। तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट या ठिकाणी झालेले आहे, कारण की एकाच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क कमी येत आहे अशातली गोष्ट नाही, सर्व विद्यार्थ्यांचे जे मार्क आहे घसरलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे महाराष्ट्राचा तो खूप कमी या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। मुलांना जास्त मार्क पडलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अजून या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी वाढलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही तो या ठिकाणी तुम्ही जे आपली आन्सर की या ठिकाणी चेक केली, तुम्हाला माहित असेल की आपल्याला या ठिकाणी किती प्रश्न आपले बरोबर आहे, किती आपल्याला मार्क पडलेले आहे, ठीक आहे। पण अजूनही मेन म्हणजे या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क वाढलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहे ते 15च्या आसपास या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि कोणकोणत्या शिफ्टचे किती मार्क वाढणार आहे आणि कोणकोणत्या शिफ्टचे कमी जास्त वाढणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ किती जाणार आहे, सेम झोन का कॅटेगरी वाईज एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे, एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ किती जाणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि यावर्षी कट ऑफ जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जनरल एरिया नक्सल एरियाचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधून कितीच्या रेशोनं मार्क आहे, म्हणजे 60 मार्क वाल्याचा किती रेशो आहे, 70 मार्क वाल्याचा किती रेशो, 80 मार्क वाल्याचा किती रेशो, 90 मार्क वाल्याचा रेशो किती आहे, 100 मार्क वाल्या विद्यार्थ्यांचा रेशो काय किती आहे, 110 वाल्या विद्यार्थ्यांचा रेशो काय, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नुकताच या ठिकाणी एसएससी जीडीची आन्सर की आली आहे तेव्हापासून आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला किती मार्क पडले, किती प्रश्न आपले बरोबर आहे, किती चुकलेले आहे, ठीक आहे। तर ते तुम्हाला माहित आहे, आशा करतो की तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी पडले असेल, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। यावर्षी तर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा यावर्षी सारखा मी पेपर या ठिकाणी कधीच पाहिलं नाही, एक लक्षात ठेवा। यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो जे विद्यार्थी मित्रांनो चेंज करून दिला आहे, कारण की मी स्वतः या ठिकाणी पेपर दिलेला आहे। आतापर्यंत मला एवढे कमी मार्क पडले नाही, पण यावर्षी मला एसएससी जीडी मध्ये कमी मार्क्स पडलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मला जे मार्क या ठिकाणी पडले, मी सुद्धा एसएससी जीडीची तयारी करत आहे, एक लक्षात ठेवा। आणि एसएससी जीडीचा जे विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः या ठिकाणी पेपर दिलेला आहे। तर मला जर आपण पकडलं तर नॉर्मलायझेशन ते धरून त्याला 75 ते 80च्या आसपास मला मार्क पडणार आहे, एक लक्षात ठेवा। नॉर्मलायझेशनचे पकडून, ठीक आहे, 75 पर्यंत मार्क मला भेटणार आहे, नॉर्मलायझेशनचे पकडून मी तुम्हाला आकडा देत आहे, ठीक आहे। तर एवढं काही मला मार्क पडत आहे। आणि ही जी कंडिशन आहे एकाच विद्यार्थ्यांची नाही, सर्व विद्यार्थ्यांची हीच कंडिशन या ठिकाणी आहे। पहिली गोष्ट जे विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटले एसएससी जीडीचे, आणि त्याचबरोबर सेटिंगसुद्धा लागली तुम्हाला माहीत आहे। आणि त्याचबरोबर वरून त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न चेंज करून दिलेला आहे, म्हणजे याच्या अगोदर हिंदी व्याकरणमध्ये जे विचारलं जात नव्हतं जात आहे तर ते त्यांनी यावर्षी टाकलेलं आहे, एक लक्षात ठेवा। हिंदी व्याकरणमध्ये जर आपण पाहिलं जे काही विलोम झालं, वाक्यांशिलेख शब्द झालं, पर्यायवाची शब्द झालं, त्याचबरोबर मुहावरे झालं, तर याच्यातला एकही प्रश्न आला नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। भलतंच त्यांनी बाहेरच त्या ठिकाणी टाकलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं बुद्धिमत्ता चाचणीचं पण तसंच त्यामध्ये 5 प्रश्न चुकणारच होते, असे प्रश्न त्यांनी अवघड टाकले होते, म्हणजे ते 16ताच निर्धार समजेच नाही काय नवीन विषय टाकलाय। आणि त्याचबरोबर जीके मध्ये जर पाहिलं तर जीके मी तुम्हाला सांगून देतो माझी शिफ्ट होती, जीके पण एकदम हार्ड होतं। मला एक प्रश्न आला होता, भांगडा नृत्य किस राज्य से, त्या पंजाबचं होतं, ठीक आहे। तो एकच प्रश्न बरोबर वाटला, पण मग बाकीचे सगळे या ठिकाणी बाहेरचे वाटले, एक लक्षात ठेवा। त्यामुळे पेपरचा जो लेवल आहे यावर्षी हार्ड होता, एक लक्षात ठेवा, पेपर हार्ड आले होते। त्यामुळे जे एसएससी जीडी भरतीचा जो कडाबा हा कमी जाणार आहे। आणि अजून नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही आहे, नॉर्मलायझेशनचे किती मार्क वाढणार आहे ते पण तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। तर पहा यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो कडाबा हा कमी जाणार आहे, त्याचं जे मेन कारण आहे, पहिली गोष्ट पहा विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी मध्ये जर आपण पाहिलं पेपर हार्ड होता,
पेपर अवघड होता हे कारण आहे। दुसरी गोष्ट SSC GD मध्ये जागा वाढणार आहे। सध्याच्या कंडिशनला 25,000 जागांसाठी वॅकन्सी चालू आहे, यामध्ये 20 ते 25,000 जागा SSC GD मध्ये वाढणार आहे। आणि तिसरी गोष्ट नॉर्मलायझेशन तुमचे 15 मार्कपर्यंत सुद्धा तुम्हाला मार्क वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। ह्या काही कारणांनी कट कमी झाला आहे। चौथी गोष्ट या ठिकाणी ज्यावेळेस SSC GDचा पेपर होता त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवणं अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा पण पेपर त्याच सीझनमध्ये होता आणि पोलीस भरतीचा सुद्धा ग्राउंड आणि पेपर त्याच सीझनमध्ये होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी आहे, आर्मी भरतीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही, एक लक्षात ठेवा। तिथूनच जे विद्यार्थी मिळवणं अर्धी कॉम्पिटिशन कमी झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कडाप कमी झाला आहे, तर कडाप किती झाला आहे ते तुम्हाला सांगून देतो जेणेकरून एक अंदाज लागणार आहे। तर पहिले मी तुम्हाला नक्षल एरियाचा सांगतो। तर हा जो कडाप मी तुम्हाला सांगत आहे ग्राउंडचा कडाप सांगत आहे, फायनल कडाप तुम्हाला सांगत नाही आहे। ज्यावेळेस ग्राउंडचा कडाप लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे, त्यानंतर जे विद्यार्थी मिळून आपल्याला फायनल कडाप लावता येणार आहे की किती जाणार आहे याबद्दल, ठीक आहे। तर हा काही ग्राउंडचा कडाप तुम्हाला सांगत आहे, नक्षल एरियाचा सांगतो, त्यानंतर जनरल एरियाचा। तर पहा नक्षल एरियामध्ये जर तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवार असाल, ओपन कॅटेगरीचे असाल 160 पैकी 70 वर कडाप जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 68 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे नक्षल एरियामधून असेल तर 65 पर्यंत कडाप जाणार आहे पुरुष उमेदवार। नंतर SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल नक्षल एरियामधून 72 पर्यंत कडाप पाहायला भेटणार 160 पैकी। आणि नक्षल एरियामधून तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 65 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर आता महिला उमेदवारांचा नक्षल एरियाचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय, ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल नक्षल एरियाच्या 160 पैकी तो कडाप जाणार आहे 62 वर जाणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल नक्षल एरियामधून 160 पैकी तो कडाप जाणार आहे 57 वर जाणार आहे। आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्षल एरियाच्या 160 पैकी तो कडाप जाणार आहे, हा 55 वर जाणार आहे। आणि SC कॅटेगरीच्या जर तुम्ही नक्षल एरियातल्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 66 वर कडाप जाणार आहे। आणि नक्षल एरियातले तुम्ही या ठिकाणी महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 63 वर कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। आता जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बाय जनरल एरियाचा पहिले तुम्हाला महिला उमेदवारांचा सांगतो। जनरल एरियाच्या महिला उमेदवार असाल ओपन कॅटेगरीच्या 160 पैकी 85 वर कडाप जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 78 वर कडाप जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 76 वर कडाप जाणार आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 67 वर कडाप जाणार आहे। आणि SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 72 वर कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे ग्राउंडचा जनरल एरियाचा, तर 160 पैकी ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 90 पर्यंत कडाप जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 85 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 83 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल तर 80 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 77 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। माजी सैनिक जर तुम्ही असाल तर जवळपास तुम्हाला 40-50 जरी मार्क पडले तरी सुद्धा फायनल सिलेक्शन पर्यंत आपण पोहोचणार आहे, कारण की माजी सैनिकांचा कमी जातो कडाप। आता नॉर्मलायझेशनचे मार्क किती वाढणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे, तर ग्राउंड या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहे। रिझल्ट पण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत लागू शकते। आता या ठिकाणी मार्क कोणाचे वाढणार आहे, तर 10 ते 15 मार्क जर तुमची हार्ड शिफ्ट असेल 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। आणि मीडियम तुमची शिफ्ट असेल तर 5 ते 10च्या दरम्यान तुम्हाला मार्क वाढणार आहे, लक्षात ठेवा। आणि तुमची जर एकदम सोपी शिफ्ट असेल तर मग 2 ते 5च्या दरम्यान तुम्हाला मार्क वाढणार आहे, एवढं काही नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे। तर आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।